आणि आप्पासाहेब जगदाळे यांच्या प्रवेशासाठी हा कार्यक्रम इथं ठेवला आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून तुमच्या सर्वांशी बोलण्यासाठी संवाद साधण्यासाठी आपल्या सर्वांचा लाडका वस्ताद शरदचंद्रजी पवार साहेब, जगन्नाथ बापू शेवाळे, सातव बापू, सुभाष आबा गुळवे, तेजसिंहजी पाटील, महारुद्र भाऊ पाटील, ॲडव्होकेट राहुलजी मखरे, आबासाहेबजी निंबाळकर, नितीनजी शिंदे, शकीलजी सय्यद, सागर भाऊ मिसाळ, अमोलजी बिसे, अशोकजी गोगरे, छायाताई, कालिदास भाऊ देवकर, बाळासाहेबजी कोकाटे, विजयसिंहजी शिंदे, रवींद्र टकले सर, महादेव भाऊ सोमवंशी, प्रदीप माबा जगदाळे, अमर भैया जगदाळे, अरबाजजी शेख, अमोलजी देवकाते, बाळासाहेबजी चितळकर, भारतजी मोरे, भीमराव आप्पा भोसले, अनिकेतजी निंबाळकर, समाधान भाऊ घोडके, मीनाताई, तसंच अनिताताई बोत्रे, रेश्माताई शेख, प्रशांतजी उंबरे, संजय भाऊ शिंदे, बाळासाहेबजी रेडके, श्रीकांत भाऊ मखरे, अजिंक्य भाऊ जावीर, सुग्रीवजी मुंगाने, हरिभाऊजी जाधव, सचिनजी जाधव, रवींद्र भाऊ, तसंच रामकृष्ण भाऊ मोरे, प्रमोद भैया राऊत, बापूजी जमादार, मनोजजी राजगुरू, उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी, दीपक भाऊ लोंढे, कार्यकर्ते, पत्रकार, उपस्थित असणारे सर्व निष्ठावंत या महाराष्ट्राचे नागरिक बंधू आणि भगिनींनो, असं म्हणलं जातं एखादा मुरलेला जर वस्ताद असेल तर आपल्याकडचा महत्वाचा डाव हा शेवटसाठी ठेवतो आणि आज इंदापूरमध्ये आपण बघितलं तो डाव आदरणीय पवार साहेबांनी इथं खेळलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. हा फक्त इथंच खेळला नाही तर काल माढा मतदारसंघामधून जे आपले उमेदवार आहेत तिथं सुद्धा आपण सर्वांनी बघितलं. पण एकच गोष्ट इथं मी नमूद करतो की हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है आणि 4 जूनला हे जे सर्व महायुतीचे, भाजपचे आणि इम्पोर्ट केलेले बाहेरून जे सगळे नेते आहेत ते कदाचित महाराष्ट्र सोडून पळून जातील अशी या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती येईल. हे सगळे डाव बघितल्यानंतर भाजपचे जे महाराष्ट्राचे तथाकथित चाणक्य आहेत नक्कीच त्यांचं डोकं दुखायला लागलं असेल. आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या या इंदापूर तालुक्यामध्ये आप्पासाहेबजी जगदाळे, भरत शेठ साहा, कांतीलाल भाऊ झगडे, विलास भाऊ माने, अण्णा काळे, प्रतापरावजी पालवे, तसंच शकीलजी सय्यद, बापूसाहेबजी जामदार, प्रशांत भाऊ उंबरे व त्यांचे सर्व कार्यकर्ते आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपल्या विचाराच्या पक्षामध्ये प्रवेश केला. एकदा जोरदार ह्या सर्वांसाठी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत हे आपण सर्वांनी केलं पाहिजे. तुम्ही लढत आहात, साहेब लढतायत,
आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते लढत आहेत, सामान्य कुटुंबातले कार्यकर्ते लढत आहेत. आणि कशाच्या विरोधात? तर एक बलाढ्य भाजपसारखी शक्ती आहे जी कुठेतरी समाजामध्ये धर्मामध्ये वाद करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आज इंदापूरला आल्यानंतर मला असं वाटतं की आम्ही जे टार्गेट ठेवलंय सुप्रियाताईचं लोकसभेच्या लीडचं, लोकसभा मतदारसंघातून कमीत कमी सुप्रियाताई 3.5 लाखांनी निवडून येतील असा विश्वास या ठिकाणी आम्हा सर्वांना वाटतो. पण त्याच्यामध्ये इंदापूर विधानसभा इथून आम्हाला वाटत होतं 70,000ची लीड मिळेल. पण तुम्हा सर्वांना बघितल्यानंतर मला असं वाटलं कमीत कमी 1 लाखाची लीड आपल्या या इंदापूर तालुक्यातून सुप्रियाताईला ही मिळालीच पाहिजे. मी तुम्हाला सर्वांना प्रश्न करतो की सुप्रियाताईंना या तालुक्यातून, फक्त या तालुक्यातून कमीत कमी 1 लाखाची लीड आपण द्यायची का नाही द्यायची? त्यासाठी तुम्ही सर्वजण एकत्रित येऊन आपापल्या गावामध्ये, आपापल्या शहरामध्ये, आपापल्या बूथवर आपलीच काय निवडणूक लागली अशा पद्धतीने लढणार का? अरे पुढे फार मोठी शक्ती है, उनके पास पैसा है, बंगला है, गाड़ी है, हेलीकॉप्टर है, विमान है, उनके पास दबाव तंत्र है. और हमारे पास काय तर सामान्य जनता आणि आमच्याकडे पवार साहेब आहेत. मग सामान्य कार्यकर्त्याची, सामान्य नागरिकाची ताकद ही पैशापेक्षा मोठी आहे का नाही? मग दाखवण्याची वेळ कधी आहे? हात वर करून सांगा, या लोकसभेमध्ये कितीही पुढे ताकद मोठी असली तरी लोकशाहीचाच विजय इथं होणार, आदरणीय पवार साहेबांचाच विजय होणार. बस अशा पद्धतीने आपण लढलो तर काय टेन्शन नाही. हे जे सर्व नेते आपल्या बरोबर काम करत होते गेले 20-25 वर्ष, आदरणीय पवार साहेबांनी त्यांना संधी दिली, मंत्रीपद दिलं, कुणी उपमुख्यमंत्री पद झालं, कोणाला इतर मंत्री मिळाले. ते सर्व नेते एकत्रित आल्यावर काय म्हणतात माहिती का? की साहेबांकडे मोठे नेते कुठलेच राहिले नाहीत. मग बारामती मतदारसंघामध्ये सुप्रियाताई नेते नसल्यामुळे एकट्या पडला असे ते मोठे मोठे नेते म्हणतात. त्याचं उत्तर काय? साहेबांबरोबर कोण आहे? सामान्य जनता आहे का नाही? का हे नेते कशासाठी गेले माहिती ना तुम्हाला? अरे त्यांच्यात जर हिम्मत असते ना, हिम्मत, जेलमध्ये जायचं तरीच चालेल. आज इथं आपल्या बरोबर ते लढले असते, पण त्यांच्यात नाही हिम्मत. रडणारे, पळणारे आणि घाबरणारे गेले त्यांच्या बरोबर. आपल्या बरोबर कोण राहिलं तर लढणारी लोक राहिले आणि सामान्य लोक आपल्या बरोबर तिथं राहिलेले आहेत. अहो तुम्ही विचार करा की आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा सत्ता त्यांच्याकडे होती, कृषी मंत्री होते, जेव्हा ते मुख्यमंत्री होते, तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला कशी ना कशी तरी तिथं मदत त्यांनी केलेली आहे. फक्त इंदापूर तालुक्याच्या बाबतीत बोलायचं झालं, जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला तेव्हा विरोधात असणारा कारखाना सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी मदत ही केलेली आहे. एथेनॉलचं धोरण साहेबांनी केलं. आज भाजपने जो एथेनॉलच्या बाबतीतला अचानक नकारात्मक निर्णय घेतला, त्याच्यामुळे आमच्या इथं असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचे कमीत कमी 300 रुपयाचं नुकसान तिथं झालेलं आहे. आपल्या या तालुक्यामध्ये तुम्ही बघितलं तर द्राक्ष मोठ्या प्रमाणात केली जातात. शेततळी पवार साहेबांनी दिली आणि जेव्हा केव्हा आमचा द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला तेव्हा त्याला भक्कमपणे कुणी मदत केली असेल तर ती आदरणीय पवार साहेबांनी तिथं केलेली आहे. जो कुणी कांदा उत्पादक शेतकरी असेल, नाही तर कुठलाही शेतकरी असेल, त्याला साहेबांनी मदत केली. इथली MIDC सुद्धा आदरणीय पवार साहेबांमुळे आलेली आहेत. इथं कंपन्या सुद्धा पवार साहेबांमुळे तिथं आलेल्या आहेत. अहो हा बिल्ड कारखाना सुद्धा जर तुम्ही बघितला
तर तो कोणामुळे आलाय? तिथं 2-2.5 हजार लोक. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। जे काम करतात ते फक्त का करू शकतात? कारण का साहेबांनी तो कारखाना आपल्या या तालुक्यामध्ये पाठवला. पण मला आता कळालं तिथे एक युनियन आहे, त्या युनियनच्या प्रमुखाला आजच सकाळी अजितदादांनी बोलावलं होतं. असं कळतं की त्यांनी त्यांना धमकावलं, आम्ही हे करू ते करू. कोण आहे ते सगळे युनियन वाले? हो, कामगार सामान्य लोकांचेच मुलं आहेत ना. मग तुम्ही त्यांना का धमकावता? तुम्ही कंपनी इथं आणू शकला नाही, तुम्ही इथं असणाऱ्या युवांना नोकरी देऊ शकला नाही, भाजपने ते एक सुद्धा नोकरी या भागात दिली नाही. आणि मग युनियनच्या अधिकाऱ्यांना नाही तर कर्मचाऱ्यांना तुम्ही जर धमकी देत असाल तर या मतदारसंघामध्ये आणि या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये याच्या पुढे धमकी चालणार नाही. मलिदा गँग बद्दल काय बोलणार? तुमच्या तालुक्यामध्ये आहेत. अहो, जो काही निधी या तालुक्यामध्ये आला त्यातला 40% निधी या मलिदा गँगच्या घरामध्ये गेला. मला कळते 1000 कोटी रुपये आले या तालुक्यामध्ये. मग मलिदा गँगच्या घरामध्ये किती रुपये गेले? आता हे 400 कोटी तुम्ही जर म्हणत आहात त्यांनी जर इलेक्शन मध्ये आणले तर त्याचा विरोध आपण करायचा का नाही करायचा? त्यांचं मत आहे की आम्ही कोणालाही विकत घेऊ शकतो. अहो, ज्यांना ज्यांना तुम्ही विकत घेऊ शकता हे सर्व नेते तुमच्याकडे गेले. आमच्याकडे हे स्वाभिमानी नागरिक राहिलेत, हे कधी विकले जाऊ शकत नाहीत. अहो, आम्हाला भाजपचे नेते काय म्हणतात माहिती का? शेतकरी आम्हाला मतदान करणार हो, ठीक आहे, कांद्याच्या बाबतीत मदत नाही करू शकलो. बीजेपीचे नेते काय म्हणतात? आम्ही दुधाच्या बाबतीत शेतकऱ्याला मदत करू शकलो नाही, कांद्याच्या बाबतीत नाही, ऊसाच्या बाबतीत नाही, पण आम्हाला माहिती आहे की शेतकरी आम्हाला मतदान करणार. मी म्हणलो का रे बाबा? त्यांनी मला काय सांगितलं माहिती का? आम्ही वर्षाला शेतकऱ्याला 6000 रुपये देतो, त्याचं मत आम्ही ऑलरेडी विकत घेतलंय. विकत घेतलं का तुमचं मत? 6000 मध्ये एक तर आपला स्वाभिमान कुणी विकू शकत नाही, कुणी घेऊ शकत नाही, असा कुठल्याही व्यक्ती या देशामध्ये जन्मला नाही. आमच्या स्वाभिमानी लोकांकडनं आमचा स्वाभिमान विकत घेऊ शकतो. त्यामुळे हे जे 6000 रुपये दिले जातात हे जर दिवसाला तुम्ही काढले, 4 लोकांचं जर कुटुंब असेल तर दिवसाला किती रुपये एका व्यक्तीला येतात माहिती? 4 रुपये. 4 रुपये. अहो, भाजप 2-2 समाजामध्ये जाती धर्मामध्ये आग लावतं. काडेटी काय म्हणतात त्याला? लाइटर का काय? काडेपेटी तरी 4 रुपयाला येते का? माझ्या माता भगिनीला मी विचारतो, येते का? अहो, 4 रुपये एका व्यक्तीला तुम्ही जर दिवसाला तिथं आमच्या शेतकऱ्याला देत असताल आणि म्हणता की आम्हाला शेतकरी मतदान करणार. अहो, आम्हाला जिथं जिथं मदत पाहिजे होती तिथं तुम्ही मदत करू शकला नाही आणि मग तुम्ही म्हणता की आम्हाला मतदान होणार. तुम्ही राहा अहंकारात, तुम्ही राहा हवेत. आम्ही लोकात राहून लोकांचे विषय येत्या काळामध्ये 100% सोडवणार, म्हणजे सोडवणार असा शब्द हा आमच्या सगळ्यांचा तिथं आहे. आता सकाळी मी कुठे गेलो होतो माहिती? धाराशिवला गेलो होतो. तिथं उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातून ओमराजे उभे राहिले आहेत. तिथं गेल्यानंतर मला काही लोकांनी काय सांगितलं माहिती? अजितदादांचे एक नातेवाईक धाराशिवचे आहेत, त्यांच्या आईंना तिथं अजितदादा मित्रमंडळ हा जो पक्ष आहे त्याची उमेदवारी तिथं मिळालेली आहे. परवा त्यांनी भाषण केलं. काय भाषण केलं माहिती आहे अजितदादांच्या नातेवाईकांनी? त्यांनी सांगितलं 2019ला अजितदादांनीच आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आता भाजपमध्ये जावा, पुढच्या काही वर्षांमध्ये मी पक्ष फोडतो, साहेबांना सोडतो आणि मी सुद्धा भाजपमध्ये येतो, असं त्यांच्याच नातेवाईकांनी धाराशिव इथं सांगितलेलं आहे. तर मग आज जे हे नेते बोलतात
की साहेबांनी आम्हाला संधी नाही दिली, विकासाचं कारण हे देतात आणि म्हणून आम्ही भाजप बरोबर गेलो, हे कारण चूक आहे का बरोबर आहे? तुम्ही 2019 पासून तयारी ठेवता आणि आज सामान्य लोकांना इथं फसवता. अरे सामान्य लोकांना काय एवढी साधी राहिलीत का? अहो या लोकांचा करेक्ट कार्यक्रम करायचा ना, नक्की का? मग या इलेक्शन मध्ये आपल्या सुप्रियाताईंना जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल यासाठी प्रयत्न करा. मी जास्त बोलणार नाही. आता अनेक मान्यवर आपल्या पक्षामध्ये आलेत. महारुद्रभाऊ पाटील आपले तालुका अध्यक्ष आहेत. आपले बूथचे कार्यकर्ते तयार आहेत लढण्यासाठी. आता अधिकची ताकद या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे बूथची अजून ताकद आपली येत्या काळामध्ये वाढवून आपल्याला आपलं बूथ आणि आपलं गाव तिथं ताकदवान बनवायचंय. अहो हे नेते काय म्हणतात माहिती का? आम्ही दडपशाहीच्या माध्यमातून बूथ ताब्यात घेऊ. बूथ म्हणजे तुमचं गाव ताब्यात घेऊ. कोण म्हणतायत? सत्तेत असणारे नेते. अहो बूथ ताब्यात घेणं सोपं आहे का? सोपं आहे का? अहो त्यांना एवढा अहंकार आहे. जिरवायचं का नाही जिरवायचा? जिरवायचंय ना. म्हणून सांगतो हे सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन लढायचे. आपल्याकडे फार साधे कार्यकर्ते. अहो काल परवा मी इंदापूरमध्ये आलो होतो. एक कार्यकर्ता मला भेटला, साधा कार्यकर्ता. आत्ताच त्याने सेकंड हँड गाडी घेतली. 2 वर्षापूर्वी त्याचं लग्न झालंय, एक लहानसं बाळ आहे. एका गावामध्ये अजितदादा मित्रमंडळाचे एक फार मोठे नेते या तालुक्याचे प्रचारासाठी गेले होते. फार मोठी गर्दी झाली तिथं. इतकी मोठी गर्दी झाली तर फक्त 40 खुर्च्या लागल्या. त्यांना प्रतिसाद मिळत नाही गावाला. त्यांची 40 लोकांची मोठी सभा झाल्यानंतर गाडीत बसत असताना त्या कार्यकर्त्याला जवळ बोलावलं आणि इथले अजितदादांचे नेते काय म्हणतात त्या कार्यकर्त्याला माहिती? गरीब कार्यकर्ता, की तुझं घर आणि तुझं दुकान हे रस्त्यावर आहे हे मला माहिती आहे, अनधिकृत आहे. म्हणजे काय म्हणायचं होतं? मी पाडेल. या नेत्याने काय म्हणलं याच्यापेक्षा त्या कार्यकर्त्याला काय उत्तर दिलं हे महत्वाचं आहे. त्या कार्यकर्त्याला सांगितलं, अहो साहेब मी एक स्वाभिमानी महाराष्ट्राचा नागरिक आहे आणि मी पवार साहेबांची साथ काही झालं तरी सोडणार नाही. माझं घरही तोडा नाही तर दुकानी तोडा, हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने धमक्या हे आपल्या सर्वांना दिल्या जातील. याचं उत्तर एकच आहे की सुप्रियाताईंना आपल्या या इंदापूरमध्ये कमीत कमी 1 लाखाची लीड तिथं द्यायची. आणि हे करत असताना एकच गोष्ट जाता जाताना सांगतो की काही लोक म्हणतात यंत्रणा कुठे? अहो एवढी मोठी यंत्रणा आपली आहे ना. अहो भाऊ आणि बहिणीमध्ये काय ठरलं होतं? बहिणीने सांगितलं होतं की मी केंद्रात या भागातल्या महिलांचे, लोकांचे, युवांचे सगळे प्रश्न तिथं मांडेल. राज्यात आपलं सरकार असेल तर राज्यातल्या सरकारकडनं या भागातल्या विकास कामाला मार्गी लावेल आणि केंद्रात आपलं सरकार असेल तर मग तिथं जे काय विषय असतील ते मी तिथं मार्गी लावेल. भावाली बहिणीला काय शब्द दिला होता की राजकीय यंत्रणा मी स्वतः बघेल असं अजितदादांनी त्यांच्या बहिणीला सांगितलं होतं. मी तुम्हाला प्रश्न करतो, भाऊबीज आपण सर्वजण साजरी करता का? भाऊबीज साजरी करता ना? राखी पौर्णिमा साजरी करता का नाही करत? एखाद्या भावाली जर बहिणीला शब्द दिला असेल ती राजकीय यंत्रणा मी बघेल, तू अजिबात त्याच्यामध्ये बघू नको. आणि जर तोच नेता भाजप बरोबर तिथं गेला असेल आणि त्यांच्या बरोबर जर राजकीय यंत्रणा गेली असेल तर सुप्रियाताईची त्याच्यामध्ये चूक आहे का? मग सुप्रियाताईला ताकद कोण देणार? आपण देणार, तुम्ही आम्ही सर्वजण मिळून देणार. बरोबर का नाही? हीच गोष्ट आज महत्वाची आहे. याच्यामध्ये तुम्ही सर्वजण लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सुप्रियाताईंनी केंद्रामध्ये आपल्या सर्वांचे खूप महत्वपूर्ण विषय मांडले, ज्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असेल, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा असेल.
भाजपच्या एक सुद्धा खासदाराने केंद्रामध्ये पार्लमेंटमध्ये धनगर नाही तर मराठा आरक्षणाचा मुद्दा तिथं मांडला नाही. आणि जेव्हा केव्हा इथं मराठा आरक्षण हे दिलं गेलं राज्य सरकारकडनं, काँग्रेस राष्ट्रवादीच्या असू द्या, आपण 16% दिलं होतं, या सरकारने 10% दिलं. त्याचा विरोध जर कुणी केला असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक कार्यकर्ता आहे, त्याचं नाव काय, सदावर्ते. ते कोणाचं दूध पितात हे तुम्हाला माहिती आहे, गाढवणीचं दूध पितात असं आपल्याला माहिती आहे. अरे दोनदा हाच फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता कोर्टात गेला आणि मराठा आरक्षण अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. धनगर आरक्षण मिळावं यासाठी आपल्यातले अनेक सामाजिक कार्यकर्ते बारामतीला आंदोलनाला बसले होते. तिथं कुठला नेता आला होता, देवेंद्र फडणवीस येऊन काय सांगितलं होतं, पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार. दिलं का आरक्षण? नाही. ह्यांना फक्त समाजाला खेळवत ठेवायचे आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजायचे. पण खऱ्या अर्थाने सर्व समाजाला आपल्याला न्याय द्यायचा असेल, शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल, युवांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला आपलं विचाराचं सरकार या राज्यामध्ये या देशामध्ये आणण्याची जरूरत आहे. हे 400 पार वगैरे काय होत नाहीत. संविधान बदलण्याची भाषा हे करतात, पण किती काय केलं तर 200 पार सुद्धा यांना होत नाही. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे कमीत कमी 35 खासदार हे निवडून येणार आहेत. आणि या सर्व नेत्यांना मला सांगायचे की जे कोणी म्हणतायत आम्ही पाणी सोडणार नाही, आम्ही हे करू, आम्ही ते करू, त्यांना एवढंच सांगायचं, पाणीपट्टी आमचे शेतकरी भरतात. पाण्यावर अधिकार हा सर्वसामान्याचा आहे, नेत्याचा नाही. कुठलंही सरकार आलं तर तुमचं कुणीही पाणी बंद करू शकत नाही. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, आज लोकसभेत मध्येच वातावरण हे महाविकास आघाडीचे आणि विधानसभेमध्ये सत्ता फक्त फक्त महाविकास आघाडीचीच येणार आहे. आणि तेव्हा जेव्हा सत्ता येईल, या तालुक्यातलं हॉस्पिटल असू द्या, MIDC असू द्या, पाण्याचे प्रश्न असू द्या, जो कुठला विषय असू द्या, तो 100% तिथं आपण सोडवणार आहोत. इथले कर्मचारी आणि पोलीस अधिकारी कदाचित तुम्हाला त्रास देत नाहीत, पण चुकून एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने तर अधिकाऱ्याने सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावर चूक नसताना सुद्धा जर कारवाई केली, त्या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना एवढंच सांगायचंय, 2024ला आमचं सरकार येणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला आम्ही सोडणार नाही. त्यामुळे मग जाता जाता उजनीच्या पाण्याचं नियोजन काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. काही नियोजन नाही झालं, आज प्यायला सुद्धा पाणी नाही. हे सगळे विषय येत्या काळामध्ये आपण सर्वजण घेऊ. पण जाता जाता परत एकदा तुम्ही शब्द आदरणीय पवार साहेबांना द्या. इंदापूर तालुक्यातून आपण लीड किती देणार? अरे बाबा, एवढूसा आवाज असून कसं चालेल? या कार्यकर्त्याला मांडलं, उभा राहा तुम्ही. मी तुम्हाला सर्वांना विचारतो, एकट्याचा आवाज एवढा मोठा तर सगळे एक साथ जर तुम्ही शब्द दिला तर केवढा मोठा आवाज येईल? इंदापूर मधून कितीची लीड सुप्रियाताईंना द्यायचे? कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही सर्वजण एका वस्तादासारखं, पैलवानासारखं तुम्ही ते सगळे विरोध नाही तर दबाव तंत्र धुडकावून लावणार का नाही लावणार? मग सामान्य लोक इथं सत्ता ही आपल्या विचाराची आणणार का नाही आणणार? उद्या मलिदा गँग येऊन तुम्हाला दमदाटी केली तर त्यांना उत्तर देणार का नाही देणार? चला मग, काय टेन्शन नाही. आता आम्ही 3.5 लाख म्हणत होतो, पण सुप्रियाताईची लीड कमीत कमी 4.5 लाख असेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय स्वाभिमान. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.